महाराष्ट्र सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे। वरवर पाहता निर्णय अगदी साधा वाटतो। सरकारी खर्चात बचत करण्यासाठी मंत्र्यांच्या कार्यालयात आणि शासकीय निवासस्थानी येणारी छापील वर्तमानपत्र बंद करण्यात येणार आहेत। पण या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत। खर्च वाचवायचा असेल तर तो सगळ्यांसाठी सारखा का नाही? मुख्यमंत्र्यांना या निर्णयातून अपवाद का? डिजिटलच्या नावाखाली छापील माध्यमांना बाजूला का सारलं जातंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार ज्या खर्चाची बचत करण्याचा दावा करतोय तो खरंच एवढा मोठा खर्च आहे का? आजच्या व्हिडिओमधून आपण पाहूयात संपूर्ण प्रकरण काय। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं। राजकीय पूर्वग्रह न ठेवता समजून घेणार आहोत नेमकं काय प्रकरण आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढले आहेत की 1 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री वगळता उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालयात तसेच शासकीय निवासस्थानी छापील वर्तमानपत्र आणि नियतकालिक पुरवली जाणार नाहीत। याऐवजी संबंधित मंत्र्यांनी ऑनलाईन वर्तमानपत्राची वर्गणी घ्यायची आहे। त्याचा खर्च सामान्य प्रशासन विभाग करणार नाही, तो खर्च संबंधित मंत्र्यांच्या विभागाकडून केला जाईल। मात्र याच आदेशात एक महत्त्वाचा अपवाद आहे। मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री निवासस्थानाला पूर्वीप्रमाणे छापील वर्तमानपत्र मिळत राहतील। म्हणजे नियम बदलला पण तो सगळ्यांसाठी समान लागू झाला नाही। सरकारचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे वर्षाला सुमारे 20 लाख रुपयांची बचत होईल। तसंच डिजिटल माध्यमांचा वापर वाढेल। आज जवळपास प्रत्येक वर्तमानपत्राची ई-पेपर आवृत्ती उपलब्ध आहे। मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर ती सहज वाचता येते। त्यामुळे कागद छपाई आणि वितरणावर होणारा खर्च कमी होईल। पहिल्या नजरेत हा युक्तिवाद चुकीचा वाटत नाही, कारण जगभरात डिजिटल माध्यमांचा वापर वाढतो आहे। सरकारी कामकाजातही डिजिटल प्रणालीचा वापर वाढवण्यावर भर दिला जातोय। मात्र इथेच दुसरा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे वादाचा मुख्य मुद्दा खर्च नाही तर निवडक अपवाद आहे। जर डिजिटल माध्यम इतकं प्रभावी असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाला छापील वर्तमानपत्रांची गरज का? जर बचत करायचीच असेल तर ती सर्वांसाठी समान का नाही? याशिवाय वृत्तपत्र विक्रेते आणखी एक मुद्दा उपस्थित करत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार अवघ्या 20 ते 25 लाख रुपयाच्या वर्तमानपत्राच्या खर्चावर निर्बंध आणत आहे। पण दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी खाणपाणावर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो। मग बचतीची सुरुवात नेमकी कुठून व्हायला हवी होती? यामुळे दात करून पोट भरण्याचा हा उद्योग नाही का, अशी ही टीका केली जाते। अनेकांना वाटेल फक्त मंत्र्याकडे वर्तमानपत्र जाणं बंद झालं, यात एवढं काय? पण हा केवळ मंत्र्यांचा नाही, याचा परिणाम वर्तमानपत्र विक्रेते, हॉकर, वितरक आणि छापील माध्यमांशी संबंधित आणि लोकांवर होऊ शकतो। एका सरकारी निर्णयाचा संदेश इतर विभागापर्यंत पोहोचू शकतो। जर मोठ्या प्रमाणावर छापील वर्तमानपत्रांऐवजी फक्त ऑनलाईन आवृत्तींना प्राधान्य मिळाले तर पारंपरिक वृत्तपत्र व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो। दुसरीकडे काही जण म्हणतात बदल हा काळाची गरज आहे, डिजिटल माध्यमांना स्वीकारलंच पाहिजे। म्हणून या विषयाच्या दोन्ही बाजू आहेत। या निर्णयातून काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात। पहिला, बचत हा खरा उद्देश असेल तर नियम सर्वांसाठी सारखे का नाही? दुसरा म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाला अपवाद ठेवण्यामागचं नेमकं कारण तरी काय? तिसरा, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करताना छापील माध्यमांचं अस्तित्व टिकवण्यासाठी काही पर्यायी योजना आहेत का? आणि चौथा म्हणजे सरकारी खर्च कमी करण्यासाठी आणखी कोणत्या क्षेत्रात अधिक प्रभाव उपाय करू शकतात? हे राजकीय प्रश्न नाहीत तर प्रशासन आणि सार्वजनिक धोरणाशी संबंधित आहेत। या निर्णयाकडे दोन दृष्टिकोनातून पाहता येतं। एका बाजूला सरकारचं म्हणणं आहे की डिजिटल युगात खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला वृत्तपत्र विक्रेते आणि टीकाकारांचं म्हणणं आहे की ही बचत अत्यल्प आहे, पण तिचा प्रतिकात्मक आणि व्यावहारिक परिणाम मोठा असू शकतो। तसेच नियम सर्वांसाठी समान नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होतात। या विषयावर अंतिम मत बनवण्यापूर्वी दोन्ही बाजू समजून घेणं तितक्याच महत्त्वाचे आहे। बाकी या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोपं या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।